नमस्कार, सी 24 तास मध्ये आपले स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सचिवांच्या कामकाजाबाबत लेखापरीक्षकांना चौकशीचे आदेश। घोड नदीवरील भराडीच्या बंधाऱ्यांची दुरावस्था, बंधारा दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी। मोरगाव येथे शासकीय विश्रामगृहात व्हीआयपींची गैरसोय। आणि अयोध्येतील विवादित जागेवर राम रहीम रुग्णालय बांधावे, हेमंत पाटील यांची मागणी। बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सचिवांचा जिल्हा देखरेख संघ यांच्या कामकाजामधील असलेल्या अनियमितपणा याबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांनी विशेष लेखा परीक्षण विष्णू डोके यांना चौकशीच्या सूचना दिल्यात। जिल्हा मध्यवर्ती बँक आणि त्या अंतर्गत असलेल्या विकास सोसायट्यांचा कारभार सहकार खात्याशिवाय संबंधित तालुक्यातील वजनदार व्यक्तींच्या इशाऱ्यानुसार चालवला जातोय। सध्या चुकीच्या कर्ज वाटपामुळे जिल्हा बँकेची थकबाकी वाढली आहे, त्यामुळे बँक अडचणीमध्ये आल्याचं दिसतंय। त्यामुळे टेंडरच्या चौकशीची मागणी होत होती। याची दखल घेत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा उपनिबंधकांना चौकशीचे आदेश दिलेत। त्यानुसार जिल्हा उपनिबंधक आघाव यांनी चौकशी करण्यासाठी विशेष लेखा परीक्षक विष्णू डोके यांची नियुक्ती केली आहे। त्यांना 8 दिवसांमध्ये अहवाल देण्याचे आदेश देण्यात आलेत। जिल्हा सहकारी केडर जिल्हा सहकारी देखरेख संस्था जी सोलापूरची आहे त्या संदर्भात माननीय जिल्हा उपनिबंधक यांनी सहकार कायदा कलम 89(1)(1)(अ) मधील तरतुदीनुसार या कार्यालयाकडे तपासणी सोपवण्यात आलेली आहे आणि या तपासणीच्या अनुषंगानं या कार्यालयामार्फत 4 लोकांचं एक पथक गठीत करण्यात आलेलं आहे। माननीय उच्च न्यायालय मुंबई याच्यातली याचिका क्रमांक 9525 जी 2010ची जी याचिका होती त्यामधील आदेशानुसार देखरेख संस्थेनं कार्यवाही केलेली नाही असं एक म्हटलेलं आहे। 3 नंबरच्या मुद्द्यामध्ये 2014 मध्ये सहकार कायद्यामध्ये काय दुरुस्ती झालेली होती त्या सहकारी संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली असताना सुद्धा जिल्हा देखरेख सहकारी संघाची निवडणूक घेतलेली नाही हा एक मुद्दा आहे। सहकार कायद्यात बदल झाल्यानंतर सर्व संस्थांनी त्या बदलाच्या अनुषंगाने आदर्श उपविधी स्वीकारणे बंधनकारक असताना सोलापूर जिल्हा देखरेख सहकारी संघाने आदर्श उपविधी स्वीकारलेला न स्वीकारता जुन्या उपविधीप्रमाणे नियमबाह्य कामकाज केलेले आहे। जिल्ह्यातील अनेक गट सचिवांनी अपार केलेबाबत वारंवार तक्रारी करूनही जिल्हा देखरेख संस्थांनी गट सचिवांना पाठीशी घालून विकास संस्थांचे व बँकेचे सभासदाचं व पर्यायाने सहकाराचे नुकसान केलेले आहे। अशा प्रकारचे 11 मुद्दे हे तपासणीसाठी या कार्यालयास प्राप्त झालेले आहेत आणि त्या अनुषंगानं रेकॉर्डची तपासणी सुरू करणार आहे आणि तपासणीचा अहवाल वस्तुनिष्ठ अहवाल जो काही प्राप्त होईल तो ज्याने आदेश काढलेला आहे मान्य जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नारायण आघाव यांच्याकडे तो पाठवला जाईल। इम्रान सय्यद, सी 24 तास, सोलापूर। 2 नोव्हेंबर 2014 रोजी दारू पिण्यासाठी पैशाच्या कारणावरून सांगली रेल्वे स्टेशनवरील रेल्वे रुळावरती शिवाजी वडर याचा खून केल्याप्रकरणी आरोपी शीतलसिंग गौर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। जिल्हा आणि सत्र न्यायाधीश गोखले यांनी ही शिक्षा ठोठावली आहे। 2 नोव्हेंबर 2014 रोजी शिवाजी लक्ष्मण वडर यांचा सांगली रेल्वे स्टेशन येथील रेल्वे रुळावरती आरोपी शीतलसिंग गौर याने दारू पाजून खून केला होता। या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आलेत। परिस्थितीजन्य पुरावे पाहून जिल्हा आणि सत्र न्यायाधीश गोखले यांनी आरोपी गौर यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। या कामी सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील रियाज जमादार यांनी काम पाहिलंय। अशोक शीतलसिंग गौर हा रेल्वे स्टेशन जवळ राहणारा आरोपी त्याने शिवाजी लक्ष्मण वडर या माणसाला पैशाच्या कारणावरून पैसे काढून घेण्याच्या कारणावरून त्याचा खून केला।
संध्याकाळी 5:30 वाजता खून केला आणि खून केल्यानंतर त्याचा मुलगा शुभम शिवाजी वडर याला खून केल्याची माहिती साक्षीदार राजू सावंत यांनी सांगितली आणि त्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये आज गोखले साहेबांच्याकडं त्याची निकाल झाला आणि ह्या निकालामध्ये त्याला जन्मठेप शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे आणि 3,000 रुपये दंड ठोठावण्यात आलेला आहे। यामध्ये महत्त्वाचा साक्षीदार राजू सावंत हा साक्षीदार प्रत्यक्षदर्शनी आय विटनेस आहे आणि त्याची साक्ष ग्राह्य धरून त्यावर मेहरबान कोर्टाने निकाल दिलेला आहे आणि हा निकाल म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या सर्व गुन्हेगारांना एक धडा म्हणून असा हे निकाल झालेला आहे। काय कोणत्या कारणातून झाला होता हा जो आहे त्याला दारू पाजून मैताला दारू पाजून त्याच्याकडून असलेले पैसे काढून घेण्याच्या कारणावरून हा खून झालेला आहे। किती साक्षीदार एकूण तपासले का? एकूण आम्ही 8 साक्षीदार तपासले। त्या 8 साक्षीदारापैकी राजू सावंत साक्षीदार हा अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार ठरला, ज्यांनी गुन्हा प्रत्यक्ष पाहिलेला आहे, ज्याच्यासमोर हा गुन्हा घडलेला आहे, तो साक्षीदार अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे। आणि यामधून या निकालावरून मला जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना असं सांगावंसं वाटतं की गुन्हा करणारे लोक जे आहे कितीही चालाक पद्धतीने गुन्हा केला तर ते सुटणार नाहीत, त्यांना शिक्षा होणार, हे मला सांगायचं आहे। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। सालाबादप्रमाणे याही वर्षी रामनवमी निमित्त कोपरगाव ते शिर्डी साई पालखी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालाय। साई नामाच्या गजरामध्ये असंख्य भाविकांनी यावेळी साईंच्या दर्शनाचा लाभ घेतलाय। कोपरगाव ते शिर्डी साई पालखी सोहळा संपन्न झालाय। ओम साई रामाच्या गजरानं शिर्डी दुमदुमून गेली आहे। रामनवमी निमित्त श्री साईबाबांच्या समाधी दर्शनासाठी सालाबादप्रमाणे याही वर्षी कोपरगाव तालुक्यातील हजारो साई भक्तांनी कोपरगाव ते शिर्डी साईगाव पालखीमध्ये सहभागी होऊन साई दर्शनाचा लाभ घेतलाय। ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत, साई नामाच्या गजरात कोपरगाव ते शिर्डी साई पालखी निघाली। या पालखीच्या स्वागतासाठी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती। मुंबादेवी तरुण मंडळ आयोजित साईगाव पालखी आणि शिवशक्ती तरुण मित्र मंडळ आयोजित खडकी साईगाव पालखी सालाबादप्रमाणे याही वर्षी रामनवमी निमित्त साई पालखी घेऊन शिर्डी येथे दर्शनासाठी जात असतात। या दोनही पालख्या अतिशय नियोजन पद्धतीने काढण्यात येतात। अनेक मान्यवरांनी या साई पालखीचं स्वागत केलंय। तसेच विविध संस्थांनी, व्यापाऱ्यांनी साई भक्तांसाठी जागोजागी शीतपेये, फराळ, फळांचं वाटपही केलंय। या दोनही साई पालख्यांमुळे आणि साई नामाच्या गजरामुळे कोपरगाव ते शिर्डी रस्ता हा साईमय होऊन गेला। योगी डोके, C24 तास, कोपरगाव। चाकण नगर परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती, स्थायी समितीचे सदस्य तसेच विद्यमान नगरसेवक माननीय प्रकाशभाऊ भुजबळ यांचा वाढदिवस त्यांच्या हितचिंतकांनी मोठ्या दिमाखात साजरा केलाय। सर्वांशी प्रेमाने वागणारे आणि नेहमी सर्वांची मदत करणारे माननीय प्रकाशभाऊ भुजबळ यांना शुभेच्छा देण्यासाठी यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। चाकण नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक अतिशय साधे, शांत, संयमी, नेहमी हसतमुख, मनमिळावू आणि सर्वांच्या मदतीला नेहमी धावून जाणारे असे चाकण नगर परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती तसेच स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक माननीय प्रकाशभाऊ भुजबळ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये त्यांच्या चाहत्यांनी साजरा केलाय। सर्वांशी नेहमी प्रेमाने वागणारे प्रकाशभाऊ भुजबळ यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यामध्ये चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पूजाताई कड, नगरसेवक प्रवीण गोरे, धीरज मुटके, सुदामभाऊ शेवकरी तसेच बाळासाहेब कड, महेश शेठ शेवकरी, राजू शेठ खेडकर, प्रदीप शेठ भुजबळ, अमृत जाधव, शांताराम खेडकर आणि मोठ्या प्रमाणात युवा वर्गानं उपस्थिती दर्शवली आहे। चाकण पंचक्रोशीतील मान्यवर अबालवृद्ध या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। शिक्षण व सांस्कृतिक विभागाचे सभापती प्रकाश शेठ भुजबळ यांना चाकण नगर परिषदेतर्फे तसेच आमच्या येथे उपस्थित सर्व नगरसेवकांतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा।
तसेच त्यांचे पुढील भावी आयुष्य सुख समृद्धीचे व भरभराटीचे जावे अशा मी शुभेच्छा देते. आमचे सहकारी मित्र नगरसेवक सभापती प्रकाश शेठ भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेले संपूर्ण त्यांच्या प्रभागातील पूर्ण चाकण शहरातून जमलेले सर्व त्यांचा मित्रपरिवार. प्रकाश शेठच्या बाबतीत सांगायचं झालं तर अत्यंत एक वैभवशाली असं हे नेतृत्व, प्रभागाची पूर्णपणे पूर्ण विकास करण्याच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं पाऊल उचललेलं आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना मी एवढंच बोलतो की त्यांच्या हातून अशीच समाजाची सेवा घडत राहो. जमलेलो आहोत. त्यांनी वाडामध्ये चांगल्या प्रकारे सुविधा केलेल्या आहेत. सगळ्या कामावरती त्यांचं लक्ष आहे. चाकण नगर परिषदेच्या वतीने आणि आमच्या अपक्ष ग्रुपच्या वतीने सुदामभाऊ शेवकरी बांधकाम सभापतीच्या वतीने धीरज शेठ मुटके याच्या वतीने आयुष्य लाभो आणि यांचं राजकीय कारकिर्दी चांगली भरभराट हो. सेवक प्रकाशभाऊ भुजबळ यांना शिवसेना चाकण शहराच्या वतीने मनापासून भगव्या शुभेच्छा देतो. बंधू श्री प्रकाश शेठ भुजबळ नगरसेवक यांना तुम्ही सर्वांनी आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. बापूसाहेब सोनवणे, C24 तास, चाकण. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. मी पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. मोबाईलच्या सर्व गोष्टी एकाच छताखाली. मोबाईल विश्वातील भव्य परिपक्व अशी विश्वसनीय मोबाईल शॉपी म्हणजेच मंचर शिवाजी चौक येथील A to Z मोबाईल झोन. A to Z मोबाईल झोनमध्ये सर्व नामांकित कंपनीचे मोबाईल म्हणजेच आयफोन, सॅमसंग, ओप्पो, विवो, मोटोरोला, जिओनी, LG, मायक्रोमॅक्स, MI, लिनोवो, लावा, इंटेक्स आणि इतर कंपन्यांचे सर्व मोबाईल्स लाईव्ह डेमो मोबाईलसह उपलब्ध आहेत. प्रत्येक स्मार्टफोनवर आमची खास ऑफर, सेल्फी स्टिक, बॅक कव्हर, क्लिप कव्हर, ग्लास कार्ड, OTG तसेच सर्व फोन फ्री अपडेट आणि अजून काही गिफ्ट्स. नामांकित कंपनींचे मोबाईल म्हणजेच तसेच सर्व मोबाईल कंपनीचे रिचार्ज, सिम कार्ड ॲक्टिवेशन, कव्हर, चार्जर, पॉवर बँक, हेडफोन, स्पीकर, ब्लूटूथ इत्यादी सर्व ॲक्सेसरीज असंख्य व्हरायटीत उपलब्ध आहेत. आणि हां, आमच्या प्रिय ग्राहकांच्या सोयीसाठी सर्व कंपनीचे मोबाईल सॉफ्टवेअर आणि दुरुस्तीसाठी मोबाईल रिपेअरिंग आणि मोबाईल केअर सेंटरचे स्वतंत्र युनिटची सोयही केलेली आहे. तर मग मोबाईल घ्यायला एकदा अवश्य भेट द्या. A to Z मोबाईल झोन, शिवाजी चौक, मंचर. संपर्क 021 33 22 33 28. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. घोड नदीवरील भराडी या ठिकाणी बांधण्यात आलेला बंधारा धोकादायक बनलाय. या बंधाऱ्याची मोठी दुरावस्था झाली आहे. मात्र संबंधित विभागाचं याकडे दुर्लक्ष झालंय. या बंधाऱ्याची ताबडतोब दुरुस्ती करावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे. जल है तो कल है असं म्हटलं जातं. पाणी हे वैश्विक द्रव्य असल्यामुळे मानवी जीवनासाठी पाणी महत्त्वाचा घटक आहे. दैनंदिन वापरासह आणि जलसिंचनासाठी पाणी गरजेचं असतं. या गोष्टींचा संबंधित विभागाला मात्र विसर पडल्याचं चित्र समोर आलंय.
भराडी गावानजीक घोड नदीवरती बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात तडे गेलेत. असे असताना शासनाच्या वतीने अजून कुठलीच कारवाई केली गेली नाहीये. त्यामुळे हा बंधारा भविष्यामध्ये धोकादायक ठरू शकतो. सध्या या बंधाऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात पाणी साठवलं जात आहे. या पाण्यावरती आजूबाजूच्या गावातील जवळपास 1000 हेक्टरपेक्षा जास्त शेती क्षेत्र तसेच सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. बंधाऱ्याच्या भिंतीवरती पिंपळासारख्या झाडांची उगवण झाली आहे. शिवाय बंधाऱ्याच्या डाव्या बाजूकडील 10 मोऱ्यांमधनं आणि भिंतींमधनं धबधब्यासारखं पाणी बाहेर पडताना दिसतंय. नदीपात्रामध्ये भरपूर पाणी असल्यामुळे काही डाप्यांमधनं मोठ्या प्रमाणात गळती सुरूच आहे. तर काही ठिकाणी बंधाऱ्यास मोठ्या प्रमाणात भगदाडे पडली आहेत. दगडांच्या भिंतीमधनं पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहे. संबंधित विभागानं लवकरात लवकर अशी भगदाडे बुजवण्याची मागणी पाणी बचाव संघटनेने केली आहे. धरणामध्ये मुबलक पाणी साठा असून दोन्ही कॅनलला भरपूर पाणी सोडलेलं आहे. नदीला त्याचप्रमाणे पाणी सोडलेलं आहे. परंतु जे केटेवर आहेत त्यांची दुरावस्था झालेली आहे आणि त्याचप्रमाणे या ज्या पोटचाऱ्यात कॅनलच्या त्यांची दुरावस्था झाली तर संबंधित विभागाने यांची देखभाल केली यांचे कामं जर पूर्ण केली तर शेतकऱ्यांना वेळेनुसार पाणी भेटेल. बंधाऱ्यांना जे पाणी गळती होती त्यांची खूप मोठी दुरावस्था झालेली ती संबंधित विभागाने दुरुस्त करावी. त्याचप्रमाणे जे पोटचारे आहेत त्यांची गळती भरपूर होते. इकडे तिकडे पाणी वायाला जाते, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यांची दुरुस्ती जर झाली तर शेतकऱ्यांना वेळेनुसार पाणी भेटेल. या बंधाऱ्याच्या संरक्षण कठड्याची देखील दुरावस्था झाली आहे. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरती परिसरातील बहुतांशी जीवनमान अवलंबून आहे. नदीपात्रामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर या बंधाऱ्याची डागडुजी करणं गरजेचं आहे. ती वेळेत न केल्यास बंधाऱ्यास भविष्यामध्ये धोका निर्माण होऊ शकतो आणि हजारो हेक्टर क्षेत्र अडचणीमध्ये येऊ शकतं. पावसाळा सुरू होण्यास अजून 2 महिन्याचा अवकाश आहे. डिंबे धरणामध्येही आज जेमतेम पाणी शिल्लक आहे. त्यामुळे आहे त्या पाण्याचं योग्य नियोजन करून उपलब्ध पाणी शेतकऱ्यांना देण्यासाठी संबंधित विभागाला काटेकोरपणे नियोजन करण्याची गरज असल्याचे आंबेगावकरांचे म्हणणं आहे. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. प्रवासी सीझन सुरू असल्यामुळे सांगली एसटी डेपोमध्ये एसटी चालकाला सुट्टी नाकारण्यात आली होती. मात्र या संतप्त एसटी चालकाने आपल्या भाऊजाईचं प्रेत एसटी स्टँडमध्ये आणून ठेवण्याचा प्रकार घडला होता. या चालकाच्या समर्थनार्थ एसटी कामगार संघटनेनं अधिकाऱ्याचं निलंबन करावं या मागणीसाठी एसटी डेपो समोर निदर्शन केलंय. सांगली एसटी डेपोमध्ये एसटी चालकाला सुट्टी नाकारल्यामुळे त्याने आपल्या भाऊजाईचं प्रेत एसटी स्टँडमध्ये आणून ठेवण्याचा प्रकार नुकताच घडला होता. दरम्यान या चालकाच्या समर्थनार्थ एसटी कामगार संघटनेनं अधिकाऱ्यांचं निलंबन करावं या मागणीसाठी एसटी डेपो समोर निदर्शने केली आहेत. प्रवासी सीझन चालू झालाय. या कारणास्तव एसटी वाहन चालकांना सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात. मात्र PG माने या एसटी चालकाची भाऊजाई मयत झाली होती. त्यामुळे त्यांना सुट्टी हवी होती. त्यांना सुट्टी न मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या भाऊजाईचं प्रेत थेट सांगलीच्या एसटी डेपोमध्ये आणून आपला संताप व्यक्त केलाय. यावेळी कामगार युनियनने या घटनेबद्दल एसटी डेपोचा निषेध व्यक्त केला. दरम्यान या चालकाच्या समर्थनार्थ एसटी कामगार संघटनेने अधिकाऱ्याचं निलंबन करावं या मागणीसाठी एसटी डेपो समोर निदर्शने केली आहेत. डेपोतील एक चालक वसंत गोविंद माने यांना तारीख 3 रोजी सकाळी त्यांची भाऊजाई वारली असता त्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांकडे रजेची मागणी केली. परंतु त्या अधिकाऱ्यांनी त्यांना रजा दिली नाही, कामावर यायला सांगितलं. त्याचा संताप येऊन त्या मानेने त्या आपल्या मयत झालेल्या भाऊजाईला घेऊन ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन ते स्टँडवर आले आणि प्रत्यक्ष माझी भाऊजाई मयत झालेली आहे तरी तुम्ही मला रजा देत नाही याचा निषेध त्यांनी केला आणि कामगारांनी या गोष्टीचा निषेध करतो आहोत. आज त्यासाठी निदर्शने आयोजित केलेली आहेत आणि याने भागलं नाहीत तर 10 दिवसानंतर आम्हाला पुढचं तीव्र आंदोलन करावं लागेल अशा तऱ्हेची आमची भूमिका आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वडगाव काशिमबेग येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये पार पडलाय. या निमित्त मोठी यात्रा या ठिकाणी भरते.
मात्र यंदा बैलगाडे बंद असल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे। आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये पार पडलाय। श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग हे गाव स्वयंभू मोरया गणपती अर्धपीठ देवस्थान या नावाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं गाव आहे। या गावामध्ये श्रीराम नवमी निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रा भरवण्यात आली। बैलगाडे बंदी असल्यामुळे यात्रेला मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। संपूर्ण महाराष्ट्रामधनं या श्रीराम जन्मोत्सव यात्रेकरता भाविक भक्त वडगावमध्ये दाखल झाले होते। मात्र मुख्य आकर्षण असणारे नवसाचे बैलगाडे न पळवल्यामुळे यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांची आणि पाहुण्यांची निराशा झाली आहे। बैलगाड्यांच्या यात्रा चालू व्हाव्यात अशी मागणी वडगावकर ग्रामस्थांनी केली आहे। या गावामध्ये श्रीराम मंदिराचे नव्याने बांधण्यात येणारे बांधकाम जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर आहे। मंदिराच्या उभारणीसाठी आलेल्या भाविक भक्तांनी तसेच पाहुण्यांनी मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्यात। या गावामध्ये श्रीराम नवमीचे 8 दिवस अगोदर अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच श्रीराम नवमीच्या दिवशी देवजन्माचं कीर्तन संपन्न झालंय। त्यानंतर सर्वांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। दरम्यान श्रीराम जन्म उत्सव मोठ्या दिमाखात पार पडलाय। वडगाव काशिंबेग हे गाव बैलगाडा शर्यतीसाठी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। वडगाव ग्रामस्थांनी तसेच पुणे मुंबईवरून यात्रेसाठी आलेल्या भाविक भक्तांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदी लवकरात लवकर उठवावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे। सर्व ग्रामस्थ रामनवमी निमित्त असा हा भव्य दिव्य घाट भरतो। आज हा घाट वसडा पडलेला आहे। यात्रा न भरल्यामुळे आमच्या गावामध्ये ना पाहुणा ना रावळा एकही माणूस जेवायला न येता फक्त रामनवमी म्हणून काल्याचा प्रसाद वाटप झाला आणि घरी कुणी न आल्याने आमच्या गावामध्ये आजला काही ना कार्यक्रम आल्यासारखं झालेला आहे। तरी येत्या 6 ते 7 तारखेला सरकारने काही ना काही निर्णय घेऊन आमचा बैलगाड चालू करावा। बैल बांधून पडल्यामुळे शेतकऱ्यांची बरी मोठी नुकसान झालेली आहे। मुलाप्रमाणे जीव लावणारा हा शेतकरी आजला बैलांकडे पाहून बारीक डोळे करून बसलेला आहे। तरी येत्या 6 ते 7 तारखेपर्यंत आम्हाला योग्य तरी निर्णय द्यावा आणि आमचा हा घाट चालू करावा। आज वडगाव काशिंबे गावचा घाट न भरल्यामुळे हा घाट वसाडासा पडलेला असून त्वरित घाट चालू करावा अशी सरकारला विनंती करतो। वडगाव याही वर्षी श्री क्षेत्र वडगाव काशिंबे येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले, परंतु बैलगाडा शर्यतीला बंदी शासनाने बंदी घातल्यामुळे बैलगाड्याचा घाट वसाड पडलेला आहे। वसाड पडलेल्या घाट पाहता सर्वच शेतकऱ्यांची निराशा झालेल्याची दिसून येते। परंतु शासन शेतकऱ्याच्या संदर्भात बैलगाड्या संदर्भात कुठलाही निर्णय घेण्यासाठी सक्षम असलेला दिसत नाही। परंतु सर्व शेतकरी हे बैलाला स्वतःच्या मुलाप्रमाणे जीव लावतात, तरी परंतु शासन त्याची दखल घेत नाही। सालाबादप्रमाणे आमच्या वडगाव काशिंबेतील घाट या 2 ते 3 दिवस चालणारे बैलगाड्यांच्या भविष्यरेती आज वसाड पडताना दिसत आहेत। आमच्या गावातील प्रत्येक गाडामध्ये स्तुती नाना शेटे तसेच खेरड साहेब आज 4-4, 5-5 बैल पाळणारी मंडळी अक्षरशः आज 2-2, 3-3 बैल पाळत असून सुद्धा त्यांना फुकटचं खायला बैलांना घालायला लागत आहे। तरी पण बैलांना जेव्हा मुलाप्रमाणे जीव लावतात, तरी पण आजचा हा घाट वसाड पडलेला दिसत आहे। मुंबई पुण्यावरून सर्व लोक यात्रेसाठी येत असतात, त्यांची सुद्धा निराशा होत झालेली आहे। तरी शासनाला आमची एवढीच विनंती आहे की सर्व शेतकरी बांधवांच्या अशा बाजूने सक्षम निर्णय देऊन शासनाने लवकरात लवकर बैलगाडा शर्यतीची बंदी उठवावी ही वडगाव ग्रामस्थांच्या वतीने व समस्त ग्रामस्थ आंबेगाव तालुक्याच्या वतीने मी विनंती करतो। धन्यवाद। ज्ञानेश्वर खिरड, C24 तास, वडगाव काशिंबेग। अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा येथील ॲडव्होकेट रियाज खान पठाण आणि आसिफ पटेल यांच्या खून प्रकरणातील 4ही आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने गुरुवारी नेवासामध्ये मूक मोर्चा काढून कडकडीत बंद पाळण्यात आलाय। नेवासा येथील ॲडव्होकेट रियाज खान पठाण तसेच आसिफ पटेल यांच्या खुनातील फरार झालेल्या 4ही आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने गुरुवारी नेवासा बंदची हाक देण्यात आली आहे। पुकारलेल्या नेवासा बंदला व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। यावेळी तहसीलदार कार्यालयावर मूक मोर्चाने जाऊन निवेदन देण्यात आले। गुरुवारी दुपारी 2:15 वाजता नेवासा येथील नुरानी मस्जिदपासून मूक मोर्चा सुरुवात झाली। सदरचा मूक मोर्चा नेवासा तहसील कार्यालयावर काढण्यात आला। फरार आरोपींना अटक करा, कामचुकार पोलिसांना बडतर्फ करा, वाढत्या गुन्हेगारीला आळा घाला असे फलक घेऊन
मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने मूक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. ॲडव्होकेट रियाज खान पठाण तसेच आसिफ पटेल यांच्या खुनातील फरार झालेल्या सोपान गाडे, बिट्टू लष्करे, धनु काळे आणि प्रवीण खरचंद या चारही आरोपींना पुढील 72 तासामध्ये अटक करण्यात यावी, अन्यथा नेवासा फाटा येथे सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि याबाबतचं निवेदन तहसीलदार प्रदीप पाठक, पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवतरे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना देण्यात आले. यावेळी मौलाना इतियाजुद्दीन, ॲडव्होकेट MI पठाण, ॲडव्होकेट गोरक्षनाथ काकडे, रहमुशेठ पठाण यांची भाषणे झाली आहेत. नेवासा बंदच्या मुस्लिम समाजाच्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून प्रतिसाद दिला आहे. याबाबत मुस्लिम समाजाच्या वतीने व्यापाऱ्यांना धन्यवाद देऊन आभार मानण्यात आलेत. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त. मोबाईलच्या सर्व गोष्टी एकाच छताखाली. मोबाईल विश्वातील भव्य, परिपक्व अशी विश्वसनीय मोबाईल शॉपी म्हणजेच मंचर शिवाजी चौक येथील A to Z मोबाईल झोन. A to Z मोबाईल झोनमध्ये सर्व नामांकित कंपनीचे मोबाईल म्हणजेच आयफोन, सॅमसंग, ओप्पो, विवो, मोटोरोला, जिओनी, LG, मायक्रोमॅक्स, MI, लिनोवो, लावा, इंटेक्स आणि इतर कंपन्यांचे सर्व मोबाईल्स लाईव्ह डेमो मोबाईलसह उपलब्ध आहेत. प्रत्येक स्मार्टफोनवर आमची खास ऑफर. सेल्फी स्टिक, बॅक कव्हर, क्लिप कव्हर, ग्लास गार्ड, OTG तसेच सर्व फोन फ्री अपडेट आणि अजून काही गिफ्ट्स. नामांकित कंपनींचे मोबाईल म्हणजेच तसेच सर्व मोबाईल कंपनीचे रिचार्ज, सिम कार्ड ॲक्टिवेशन, कव्हर, चार्जर, पॉवर बँक, हेडफोन, स्पीकर, ब्लूटूथ इत्यादी सर्व ॲक्सेसरीज असंख्य व्हरायटीत उपलब्ध आहेत. आणि हां, आमच्या प्रिय ग्राहकांच्या सोयीसाठी सर्व कंपनीचे मोबाईल सॉफ्टवेअर आणि दुरुस्तीसाठी मोबाईल रिपेअरिंग आणि मोबाईल केअर सेंटरचे स्वतंत्र युनिटची सोयही केलेली आहे. तर मग मोबाईल घ्यायला एकदा अवश्य भेट द्या. A to Z मोबाईल झोन, शिवाजी चौक, मंचर. संपर्क 021 33 22 33 28. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. मोरगाव हे अष्टविनायकांपैकी एक देवस्थान आहे. मात्र येथे शासकीय विश्रामगृहामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीयेत. त्यामुळे येणाऱ्या VIPंची आणि पाहुणे मंडळींची मोठी गैरसोय होतीये. मात्र संबंधित बांधकाम विभागानं याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलंय. दरम्यान विश्रामगृहाची डागडुजी करून येथे सुविधा उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते. अष्टविनायक स्थान असलेल्या मोरगावच्या शासकीय विश्रामगृहामध्ये सध्या अनेक गैरसोयी आहेत. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागानं सोयीस्कर दुर्लक्ष केलंय. येथील इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेलेत. त्यामुळे ही वास्तू धोकादायक बनली आहे. बारामती पुणे या प्रमुख जिल्हा मार्गावरती राज्य शासनानं सन 2009 साली ही इमारत तयार केली. बारामती पुणे या प्रमुख जिल्हा मार्गावरती राज्य शासनानं सन 2009 साली ही इमारत तयार केली. इथे येणारे VIP यासह पर्यटक आणि भाविकांना विश्रामगृहाच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं.
गेली 2 वर्षापूर्वी येणाऱ्या लोकांना चहा, नाश्ता आणि जेवण मिळावं म्हणून खानसामाची नेमणूक करण्यात आली होती. मात्र सध्या अशा कुठल्याच स्वरूपाची सुविधा नसल्यामुळे येणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींची मोठी गैरसोय होतीये. या विश्रामगृहाच्या आवारातील खांबांवर बसवण्यात आलेल्या लाईट्स गेल्या काही महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी इथे सर्वत्र अंधार पसरतो. सध्या येथील वास्तूची देखभाल पाहण्यासाठी स्वतंत्र कामगारांची नेमणूकही नाहीये. त्यामुळे मैल कामगारांना हे काम करावं लागतंय. येथील संपूर्ण कारभार हा बारामती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो. येथील काही शौचालयांची मोडतोड झाली आहे. तसेच इमारतीला तडे गेलेत. त्यामुळे संभाव्य अपघाताचा धोका निर्माण झालाय. मोरगाव हे राज्यातील एक प्रमुख तीर्थस्थान आहे. त्यामुळे नेहमीच इथे आमदार, खासदार यांच्यासह शासनाचे विविध वरिष्ठ अधिकारी येत असतात. येथील शासकीय विश्रामगृहाची दुरावस्था पाहून त्यांची मोठी गैरसोय होते. गेली 9 वर्षापासून या शासकीय विश्रामगृहाचे डागडुजी आणि दुरुस्ती करण्याकरता शासनानं आर्थिक तरतूद केल्या नसल्याचं ग्रामस्थ सांगतायत. येथील असलेली शासकीय वास्तू असून अडचण आणि नसून खोळंबा अशी बनली आहे. दरम्यान या गंभीर गोष्टीबाबत वरिष्ठ अधिकारी दखल घेतील की नाही असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झालाय. अष्टविनायकातील एक स्थान म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी मोरगाव या ठिकाणी आपण आहोत. या ठिकाणी शासकीय विश्रामगृहात गेल्या अनेक वर्षापासून विविध गैरसोयीमुळे येणाऱ्या व्हीआयपींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले हे शासकीय विश्रामगृह गेले अनेक दिवसापासून गैरसोयीच्या विळख्यात आहे. या ठिकाणी असलेल्या अनेक शौचालयाची नादुरुस्त अवस्था आहे. या ठिकाणी असणारे बेसिंग असतील किंवा इतर इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत. या विश्रामगृहाच्या आवारात असलेली स्ट्रीट लाईट गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. यामुळे रात्री अपरात्री या ठिकाणी येणाऱ्या व्हीआयपींना या प्रमुख गैरसोयींचा सामना करावा लागतो. तसेच याच विश्रामगृहाच्या आवारात सार्वजनिक बांधकाम खात्यानं काही दिवसांपूर्वी एक खानसामा म्हणून एका व्यक्तीची नेमणूक केलेली होती. परंतु नेमणूक केलेली व्यक्ती गेली 1.5 वर्षापासून या ठिकाणी राहत नाही आणि राहत नसलेल्या ह्या गैरसोयीमुळे येणाऱ्या व्हीआयपींना चहा, नाश्ता आणि जेवण यासारख्या सगळ्या सुखसुविधा उपलब्ध होत नाहीत. या सुविधांसाठी गावातून हे पदार्थ मागवावे लागतात आणि राज्यातील बारामती पुणे या प्रमुख जिल्हा मार्गालगत हे विश्रामगृह असून या ठिकाणी अनेक आमदार, खासदार, व्हीआयपी, मंत्री याचबरोबर विविध न्यायालयातील न्यायाधीश आणि अनेक मान्यवर या ठिकाणी येत असतात. परंतु या होणाऱ्या गैरसोयींकडे पाहिलं तर निश्चितपणे फार मोठी दुर्दैवी अवस्था आहे. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी या विभागाकडे दुर्लक्ष करत असल्याचे काही आरोप या निमित्ताने समोर आलेले आहेत. या येणाऱ्या पुढील काळात शासनाने याकडे विशेष लक्ष वेधावं, येथील गैरसोयी दूर कराव्यात असे येणाऱ्या व्हीआयपीचं मागणी आहे. C24 ताससाठी प्रतिनिधी मनोहर तावरे, मोरगाव, बारामती. सांगली शहरातील कुपवाड MIDC पोलीस स्टेशनमध्ये 18 मोटरसायकल आणि 11 सायकल या बेवारस गाड्यांचा लिलाव करण्यात आलाय. यावेळी पोलिसांनी या गाड्यांची बोली लावून या गाड्या व्यापाऱ्यांना विकल्यात. सांगली शहरातील कुपवाड MIDC पोलीस स्टेशनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गुन्ह्यातील बेवारस गाड्या पडून होत्या. त्या गंजून जात होत्या. त्यामुळे पोलिसांच्या वतीने शासकीय परवानगीने या मोटरसायकलींचा लिलाव करण्यात आलाय. त्यांची शासकीय किंमत 47,000 एवढी होती. या गाड्यांचा लिलाव करण्यात आलाय. व्यापाऱ्यांनी या लिलावामध्ये 55,000 रुपयास त्या विकत घेतल्यात. तसेच 11 सायकलींचाही लिलाव करण्यात आलाय. त्यास 2,200 रुपये दर मिळालाय. ही रक्कम शासनाला जमा करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक भवड यांनी दिली आहे. आज MIDC पोलीस ठाण्यामध्ये बऱ्याच वर्षापासून 16 मोटरसायकली पडून होत्या आणि त्याचे मालक आम्ही शोध घेतला मालकाचा, परंतु मालक काही मिळून आलेले नाहीत. इकडं त्याची व्हॅल्युएशन गंजल्यामुळे फारच कमी होत होती आणि शेवटी गंजून निकामी होण्यापेक्षा आम्ही शासकीय परवानगीने त्या मोटरसायकली लिलाव करण्याची योजले आज. त्या पद्धतीनं त्याचे शासकीय 16 मोटरसायकलींचे व्हॅल्युएशन 47,000 रुपये झाले. त्या पद्धतीनं आज आम्ही त्याचा लिलाव केला. वेगवेगळ्या 11 भंगारदारांना आपल्या शहरातील बोलवून त्याचा आज रोजी लिलाव केला आणि लिलावामध्ये त्याचे एकूण आम्हाला 55,000 रुपये 55,500 रुपये जमा झाले आणि ही सर्व रक्कम आम्ही आता शासकीय तिजोरीमध्ये आम्ही भरणार आहे. त्याच पद्धतीनं बेवारस अशा
13 मोटरसायकली होत्या, त्याचीसुद्धा आज लिलाव करण्यात आला. त्याची किंमत 2200 रुपये आली, तीसुद्धा आम्ही जमा करतोय. त्याच पद्धतीने मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या 2 मोटरसायकली होत्या, त्याचाही लिलाव या ठिकाणी आज केला. त्याची किंमत 7500 रुपये मिळालेली आहे. आणि सर्व रक्कम आम्ही एकदम शासकीय तिजोरीमध्ये भरून पारदर्शकपणाने हे लिलाव प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. कुपवाड MIDC मध्ये बेवारस गाड्यांच्या लिलावासाठी आम्ही आलो आहोत. यावेळी लिलाव पद्धतीनं कायदेशीर गाड्या आम्ही खरेदी केल्यात, असं येथील व्यापाऱ्यांनी सांगितलंय. पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये ज्या गाड्यांचं बेवारस गाड्यांचे ज्याचे मालक सापडत नाही त्या गाड्यांचा आज लिलाव होता. त्यामध्ये आम्ही शासकीय किंमत त्यांनी आम्हाला सर्व गाड्यांची 47,000 रुपये सांगितली होती. त्याच्यावर आम्ही सांगून किंमत लिलावामध्ये वाढत जाऊन 55,500 रुपयाला आम्ही सर्व गाड्या विकत घेतल्या आहेत व सायकलीसुद्धा आम्ही त्या शासकीय किंमतीच्या वर विकत घेतल्या आहेत. तर या गाड्यांचं आम्ही योग्य स्क्रॅपमध्ये विल्हेवाट लावण्यात येईल आणि त्या जे पार्ट आहेत आम्हाला ज्यांच्या गरजू लोकांच्या पार्ट आहेत ते आम्ही पार्ट विकण्यात येईल व योग्य रीतीने त्याची विल्हेवाट लावण्यात येईल आणि सर्व शासकीय किंमतीच्या वर आम्ही या गाड्या विकत घेतलेल्या आहेत. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील दी परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेचे गेट तोडून खिडकीचे गज कापून CCTV कॅमेरे पळवून तिजोरी कापण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केलाय. या घटनेमुळे कुरुंदा गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील दी परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेचे गेट तोडून खिडकीचे गज कापून CCTV कॅमेरा पळवून तिजोरी कापण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कुरुंदा गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मागील 7 महिन्यांच्या अगोदर कुरुंदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिरड शहापूर येथील स्टेट बँकेचे ATM फोडण्याचाही प्रयत्न या चोरट्यांनी केलाय आणि 4 घरी चोरी देखील केली आहे. या घटनेला 7 महिने उलटलेत, मात्र अजूनही या चोरट्यांचा तपास लागलेला नाहीये. आणि आता 5 एप्रिलच्या रात्री चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न कुरुंदा येथे केलाय, मात्र तिजोरी फुटली नाही. त्यामुळे चोरट्यांचा प्रयत्न फसलाय. दरम्यान कुरुंदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काही गावामध्ये अजूनही अवैध धंदे सुरू आहेत आणि त्यावर अंकुश लावण्याची गरज आहे. उमेश चक्कर, C24 तास, हिंगोली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. मोबाईलच्या सर्व गोष्टी एकाच छताखाली. मोबाईल विश्वातील भव्य, परिपक्व अशी विश्वसनीय मोबाईल शॉपी म्हणजेच मंचर शिवाजी चौक येथील A to Z मोबाईल झोन. A to Z मोबाईल झोनमध्ये सर्व नामांकित कंपनीचे मोबाईल म्हणजेच आयफोन, सॅमसंग, ओप्पो, विवो, मोटोरोला, जिओनी, LG, मायक्रोमॅक्स, MI, लिनोवो, लावा, इंटेक्स आणि इतर कंपन्यांचे सर्व मोबाईल्स लाईव्ह डेमो मोबाईलसह उपलब्ध आहेत. प्रत्येक स्मार्टफोनवर आमची खास ऑफर. सेल्फी स्टिक, बॅक कव्हर, क्लिप कव्हर, ग्लास कार्ड, OTG तसेच सर्व फोन फ्री अपडेट आणि अजून काही गिफ्ट्स. नामांकित कंपनींचे मोबाईल म्हणजेच तसेच सर्व मोबाईल कंपनीचे रिचार्ज, सिम कार्ड ॲक्टिवेशन, कव्हर, चार्जर, पॉवर बँक, हेडफोन, स्पीकर, ब्लूटूथ इत्यादी सर्व ॲक्सेसरीज असंख्य व्हरायटीत उपलब्ध आहेत. आणि हां, आमच्या प्रिय ग्राहकांच्या सोयीसाठी सर्व कंपनीचे मोबाईल सॉफ्टवेअर आणि दुरुस्तीसाठी मोबाईल रिपेअरिंग आणि मोबाईल केअर सेंटरचे स्वतंत्र युनिटची सोयही केलेली आहे. तर मग मोबाईल घ्यायला एकदा अवश्य भेट द्या. A to Z मोबाईल झोन, शिवाजी चौक, मंचर. संपर्क 021 33 22 33 28. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही.
योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पुण्यातील भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बहुजन हृदय सम्राट तसेच बाबरी मशीद कृषी समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी अयोध्येतील विवादित जागेवरती राम रहीम रुग्णालय बांधावे यासाठी सह्यांची मोहीम सुरू केली आहे. दरम्यान लवकरच ही मोहीम देशपातळीवर देखील सुरू करण्यात येणार आहे. आजचा दिवस हा राम जन्मभूमी आणि रामनवमी असल्यामुळे आज आम्ही सह्यांची मोहीम केलेली आहे. या पुणे शहरातून जवळजवळ आम्ही 10,000 सह्या गोळा केलेल्या आहेत. त्याचं कारण हे आहे, राम मंदिर बाबरी मस्जिद जे अयोध्येमध्ये होणार आहे त्यामध्ये जे वाद चालू आहे की इथे राम मंदिर बांधायचं का बाबरी मस्जिद बांधायचं, त्यासाठी आम्ही केंद्र सरकारला, सुप्रीम कोर्टाला आम्ही सांगितलेलं आहे की या ठिकाणी राम मंदिर किंवा बाबरी मस्जिद उभारावी, अन्यथा या ठिकाणी रुग्णालय उभारावं अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. गेल्या 3 दशकापासून हा वाद चालू आहे. काही लोक याच्यावरती राजकारण करतात, भडकाऊ भाषण करतात आणि लोकांची मतं मिळवतात आणि सत्तेमध्ये येतात. परंतु आम्ही राम मंदिर बाबरी मस्जिद कृती समितीच्या माध्यमातून आज पुण्यापासून आम्ही सुरुवात केलेली आहे. आम्ही मुंबईला सुद्धा सुरुवात झालेली आहे, दिल्लीला सुद्धा सुरुवात झालेली आहे. जास्तीत जास्त सह्या आम्ही घेऊन ह्या राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिदला जास्तीत जास्त देशातून पाठिंबा कसा येईल त्या संदर्भात आम्ही ही सह्यांची मोहीम चालू केलेली आहे. याच्यामध्ये भारत अगेन्स्ट करप्शन आहे, राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती, राम मंदिर बाबरी मस्जिद कृती समिती ही आहे. जर शासनाने या ठिकाणी राम मंदिर बाबरी मस्जिद जर बांधली नाही तर ह्या ठिकाणी भले मोठं रुग्णालय व्हावं आणि त्याचा सर्वसामान्यांना फायदा व्हावा ही आमची अपेक्षा आहे. ही सह्यांची मोहीम आम्ही राबवलेली आहे. जास्तीत जास्त 2-2.5 कोटी सह्या आम्हाला देशातून कशा मिळतील आणि त्या आम्ही तो पाठिंबा केंद्र सरकारला आम्ही या सह्यांचा पाठिंबा पाठवणार आहोत आणि त्यामध्ये आम्ही राम मंदिर बाबरी मस्जिद बांधा, अन्यथा या ठिकाणी राम रहीम रुग्णालय बांधावं अशी आम्ही विनंती करणार आहोत. त्यासाठी ही सह्यांची मोहीम आम्ही चालू केलेली आहे. नाही, मी आता पुण्यात तर आज मिटिंग आमची झालेली आहे. मुंबईमध्ये आमची 9 तारखेला मिटिंग आहे, दिल्लीला 16 तारखेला आहे. ह्या मिटिंगमध्ये आम्ही जनजागृती करून जेणेकरून 1992ला जी दंगल झाली त्या दंगलीमध्ये शासनाने आकडा 1.5 लाखाचा काढला होता, परंतु आमच्या माहितीने त्यावेळेला 10 ते 11 लाख लोक मारली गेली होती. त्यामध्ये हिंदू होते, मुस्लिम होते, सर्वसामान्य लोक होती. माझी माता होती, माझी भगिनी होती, माझे भाऊ होते, त्यांची कत्तल करण्यात आली. त्यामध्ये जर आपण बघितलं त्यावेळेची स्थिती फार गंभीर झालेली होती आणि ती घटना आत्ता ह्या वेळेला घडू नये यासाठी आम्ही सह्यांची मोहीम चालू केलेली आहे. सांगलीची ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली एसटी सध्या तोट्यामध्ये आहे. यंदा सांगलीच्या एसटीला तब्बल 136 कोटी रुपयांचा तोटा झालाय. दरम्यान अवैध वडाप नियंत्रण नसलेल्या ट्रॅव्हल्स यांच्याशी संघर्ष करत अशा परिस्थितीमध्येही सर्वसामान्यांची एसटी आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करते. राज्यामध्ये एसटी तोट्यामध्ये चालली आहे असं विधान नुकतेच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलंय. प्रवाशांची संख्या घटल्यामुळे एसटी स्टँड मोकळं पडतंय. त्यामुळे एसटीला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागतोय. यंदा सांगलीच्या एसटीला तब्बल 136 कोटी रुपयांचा तोटा झालाय. अवैध वडाप नियंत्रण नसलेल्या ट्रॅव्हल्स यांच्याशी संघर्ष करत अशा परिस्थितीमध्येही सर्वसामान्यांची एसटी आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करते. सध्या एसटीने प्रवास वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेत. गतवर्षी सांगलीवरनं पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी विनावाहक सेवा सुरू करण्यात आली आहे. सांगलीवरनं कराड, वाळवा, तासगाव, कवठे महाकाळ अशा ठिकाणी बससेवा वाढवण्यात आल्यात. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
तसेच 2 दिवसामध्ये प्रवासी वाढावेत म्हणून स्वच्छता, प्रवाशांना ST मध्ये बसण्यासाठी सुविधा, पाणी वाटप करण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. सांगली विभागामध्ये महामंडळाचा तोटा कमी होण्यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार ज्या काही गाड्यांच्या फेऱ्या वगैरे आहेत त्याचं सुसूत्रीकरण आम्ही मोठ्या प्रमाणावर सुरू केलेलं आहे. आणि या सुसूत्रीकरणातून जेव्हा प्रवाशाची आवश्यकता आहे त्यावेळी त्या गाड्या त्यांना उपलब्ध करून दिल्यास त्याचा नक्कीच महामंडळाला फायदा होईल व होणारा तोटा कमी होईल. हा तोटा होत असताना प्रवाशांच्या गरजा लक्षात घेतल्यामुळं त्याचा चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळतो आहे. त्याचवेळी प्रवाशांच्या ज्या मागण्या आहेत की ज्यांना गाडी सुट्टीच्या कालावधीमध्ये जास्त कुठे जायचं असेल त्या गाड्या सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत. त्याला बऱ्याच अंशी वरिष्ठ कार्यालयाकडून आम्हाला मार्गदर्शन व संमती मिळाल्यानं त्याही मार्गावर आमचा सांगली विभागाचा फायदा होईल व प्रवाशांनाही सोयी उपलब्ध होईल व महामंडळाचा फायदा होईल अशा तऱ्हेचं कामकाज आम्ही या येणाऱ्या गर्दीच्या हंगामात करणार आहोत. खाजगी ट्रॅव्हल्स व ज्या काही काळ्या पिवळ्या वडापच्या गाड्या आहेत यासाठी पोलिसांशी व RTOशी संपर्क साधून त्यांच्यावर सक्षम कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सांगली विभागाने स्क्वॉड निर्माण करून अनधिकृत ज्या काही गाड्या आहेत त्या गाड्यांमध्ये प्रवासी जे स्टँडवर न्यायला येणारे काही जर लोक असतील तर त्यांना अटकाव करण्यात येत आहे. तशा सूचना सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे महामंडळाचा प्रवासी हा अन्यत्र जाणार नाही. त्याचबरोबर महामंडळाचा प्रवास हा सुरक्षित व सुखरूप आहे हे ठसवण्यासाठी आम्ही प्रत्येक बसस्थानकावर मोहीम राबवत आहोत. त्याचा नक्कीच महामंडळाला फायदा होईल. प्रवासी महामंडळाकडे आकर्षण होण्यासाठी स्वच्छ गाड्या, स्वच्छ बसस्थानके, उन्हाळ्याच्या गर्दीच्या हंगामात त्यांना पुरेसं स्वच्छ पाणी, त्याचबरोबर उपलब्ध सर्व कर्मचारी हा बसस्थानकावर जिथे जिथे प्रवाशांची गर्दी आहे तिथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर कर्मचारी हे सर्व लोकांना गाडीमध्ये बसवण्यास मदत करतील आणि वेळेवर गाड्या सोडल्या जातील याची दक्षता घेऊ. याच्यामुळे नक्कीच आम्हाला त्याचा फायदा होईल. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. पाथर्डी तालुका गुरुमाऊली शिक्षक मंडळातर्फे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम शिक्षक भवनामध्ये संपन्न झालाय. शिक्षकांच्या सर्व समस्या आपण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यामार्फत शासन दरबारी मांडणार आहोत असे आश्वासन यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी दिले. पंचायत समितीच्या माध्यमांमधून तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडवले जातील. शिक्षकांच्या सूचनांचा विचार विकास कामामध्ये केला जाईल. तालुक्याचा शैक्षणिक दर्जा उंचावून शिक्षण विभागाची प्रतिमा अधिक मजबूत करण्यासाठी शिक्षकांनी योगदान द्यावं असे आवाहन आमदार सौ मोनिका राजळे यांनी केले आहे. पाथर्डीमध्ये तालुका गुरुमाऊली शिक्षक मंडळातर्फे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांच्या सत्काराचा कार्यक्रम शिक्षक भवनामध्ये संपन्न झालाय. त्यावेळी मोनिका राजळे बोलत होत्या. माजी आमदार अप्पासाहेब राजळे यांच्यासह राजळे कुटुंबियांच्या राजकीय जडणघडणीमध्ये शिक्षकांचे वेळोवेळी सहकार्य लाभले. राज्याला शिक्षक पुरवणारे तालुके म्हणून पाथर्डी आणि पारनेर तालुक्याचा लौकिक आहे. शिक्षकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता ज्ञानदानाचं काम करावं. शिक्षकांच्या बदल्या या संदर्भात शिक्षकांना अडचणीमध्ये आणलं जात आहे. याबाबत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्फत आपण शासन दरबारी पाठपुरावा करणार आहोत आणि शिक्षकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ असे यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. तांबे साहेबांनी उल्लेख केला आपला पारनेर आणि पाथर्डी तालुका अवघ्या महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला शिक्षण पुरवणारा म्हणून या दोन तालुक्याचा या ठिकाणी उल्लेख केला जातो. येळीसारखं आमचं गाव असेल, नगर तालुका असेल, त्याजवळ आपलं पारनेर असेल, सर्वाधिक शिक्षकांची संख्या असलेले हे तालुके आणि म्हणून एक संपूर्ण जिल्ह्याला असेल, राज्याला दिशा देणारा असा आपला गुरुजन वर्ग ज्या शासनाकडून अपेक्षा व्यक्त केल्या किंवा ज्या नोकऱ्यांच्या सर्वात आपल्या जिव्हाळ्याचा विषय असणारा बदल्यांचा, त्यामध्ये शासनाने जो GR काढलाय त्यामध्ये आपल्या सर्वांची अपेक्षा आहे. त्यामध्ये शुद्धीपत्रक असलं पाहिजे. कुठंतरी या GR मध्ये संदिग्ध आहे. प्रशासन अधिकारी त्यांच्या सोयीचा अर्थ त्या ठिकाणी लागतात. आपल्याला जे अपेक्षित आहे ते यामध्ये GR मध्ये घडून येत नाही. त्यामुळे निश्चितच
शासनाचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपल्या भावना ग्रामविकास मंत्री आणि शासनापर्यंत या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी केल्या जातील. आपल्या ज्या अडीअडचणी त्या मला खात्री आहे की अतिशय चांगली आमची टीम पक्ष कुठलाही असो पण तालुक्याच्या विकासामध्ये आणि विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण विभागामध्ये आमच्या शिक्षक बांधवांना आणि भगिनींना कुठलीही अडचण पंचायत समितीच्या माध्यमातून तालुका स्तरावर येणार नाही आणि जिल्हा परिषदेच्या मध्ये काम करत असताना तिथल्या अडचणी असताना आमचे तिन्ही सदस्य त्या ठिकाणी आपल्या पाठीशी सदैव या ठिकाणी राहतील अशी खात्री मी त्यांच्या वतीने देते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुखदेव वांडेकर, सूत्रसंचालन विठ्ठल फुंदे, स्वागत कैलास दौंड आणि आभार अर्जुन शिरसाट यांनी मांडलेत. दरम्यान यावेळी शिक्षक बँकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहकले, उपाध्यक्ष दिलीप अवताडे, शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय शेळके यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे, राहुल राजळे, संध्या आठरे आणि ललिता शिरसाट यांचे पती अर्जुन शिरसाट, पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला खेडकर, त्यांचे पती सोमनाथ खेडकर, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण आदी उपस्थित होते. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. शेतकऱ्यांची कर्जमाफी, त्यांच्यावर होणारा अन्याय यासह अनेक मागण्यांसाठी 8 एप्रिल रोजी भव्य किसान मोर्चा आणि संपाचं आयोजन करण्यात आले. तसेच 9 एप्रिल रोजी नारायणगाव बसस्थानकासमोर शेतकरी रॅली, अर्धनग्न शेतकरी आंदोलन आणि लाक्षणिक उपोषणास सुरुवात करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची सध्याची दयनीय अवस्था रोखण्यासाठी आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच शेतमालाला रास्त भाव, कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी शनिवारी 8 एप्रिल रोजी भव्य किसान मोर्चा आणि संपाचं आयोजन करण्यात आलं आहे. रविवारी 9 एप्रिल रोजी नारायणगाव बसस्थानकासमोर शेतकरी रॅलीसह अर्धनग्न शेतकरी आंदोलन आणि लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. मागील काही महिन्यांपासून शेतीमालाचे बाजारभाव कोसळल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलाय. नैसर्गिक आपत्ती, पाणी टंचाई, वीज टंचाई अशी संकटे त्याच्यासमोर उभी राहिली आहेत. असे असताना शेतीचे मुद्दलही फिटत नाहीये. दिवसेंदिवस शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढत चाललाय. दररोज शेतकरी आत्महत्या करतायत. या आशयाचं निवेदन किसान क्रांती मोर्चाच्या वतीने तालुका प्रशासनाला देण्यात आलंय. डॉक्टर स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, शेतीमालाला योग्य हमी बाजारभाव, पूर्ण कर्जमुक्ती, शेती वीज बिल माफ आदी विविध मागण्यांकरता हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन रमेश कोल्हे, योगेश सावंत, सतीश पोटे, सुनील कोकणे, रवींद्र पाटे, सोपान खैरे, सोमनाथ शिंदे, अवधूत बारवे, योगेश तोडकरी यांनी केलं आहे. शिफारसी लागू कराव्यात. शेतकऱ्यांना शेतमालाला हमीभाव मिळावा. 60 वर्षावरील शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी. शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी निधी उभारावा. तसेच शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमुक्ती व्हावी. या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. यासाठी आम्ही तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवावा व सर्व शेतकऱ्यांचे यामध्ये सहकार्य मिळावे अशी आम्ही अपेक्षा करतो. किसान क्रांती, शेतकरी बांधव, जुन्नर तालुका. शेतकरी वाचवा, जगवा, देश वाचवा. देश वाचवा, शेतकरी जागवा, देश वाचवा, शेतकरी जागवा, देश वाचवा. आयुब शेख, C24 तास, जुन्नर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सचिवांच्या कामकाजाबाबत लेखापरीक्षकांना चौकशीचे आदेश. घोड नदीवरील भराडीच्या बंधाऱ्यांची दुरावस्था, बंधारा दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी. मोरगाव येथे शासकीय विश्रामगृहात व्हीआयपींची गैरसोय. आणि अयोध्येतील विवादित जागेवर राम रहीम रुग्णालय बांधावे, हेमंत पाटील यांची मागणी. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. सकाळ वर्तमानात बिनधास्त.